लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र। जय भवानी रोडवरील गवळीवाडा परिसरात शनिवारी 15 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास 3 अल्पवयीन मुलांवर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। प्राथमिक माहितीनुसार तिघे अल्पवयीन मुले दुचाकीवरून जात असताना 2 ते 3 दुचाकीवरून आलेल्या काही जणांनी त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। धडकेनंतर तिघेही खाली पडले। त्यानंतर संबंधित टोळक्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे। या हल्ल्यात एका अल्पवयीन मुलाच्या डोक्यासह पाठीवर व कमरेच्या भागावर धारदार शस्त्राने वार झाल्याची प्राथमिक माहिती आहे। परिसरातील दुकानदारांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला। मात्र तोपर्यंत हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले। यावेळी त्यातील एका दुचाकीला घटनास्थळी सोडून गेल्याची माहिती आहे। स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला। हल्ल्यामागील नेमके कारण आणि हल्लेखोरांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नसून उपनगर पोलिसांकडून तपास सुरू आहे। दरम्यान उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हल्ले, वाहनांची तोडफोड आणि दहशतीचे प्रकार सातत्याने समोर येत असल्याने नव्याने नियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे यांच्या समोर या गुन्हेगारांची घटनांना आळा घालण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। वृत्तसंकलन विभाग, नाशिक रोड, नाशिक। माझं नाव रेहान इक्बाल शेख। मी आज सकाळी 7:30 वाजता गवळीवाड्यात आम्हाला 7-8 जणांनी घेरं टाकून मारलं। नाव यश सरोदे। लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र।